दरम्यान विशाल अग्रवालचं महाबळेश्वरचं हॉटेल सील होणार असल्याची माहिती मिळते, तर एमपीजी क्लब हॉटेल हे सील केलं जाणार आहे। साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आणखी एक मोठी ही कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे। जिल्हा प्रशासन ही कारवाई करण्यासाठी आता हॉटेल परिसरामध्ये दाखल झालंय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी ओंकार कदम यांच्याकडून। ओंकार, काय सांगाल? विशाल अग्रवाल जो अल्पवयीन आरोपीचे वडील आहेत, त्यांचं महाबळेश्वरचं हॉटेल आता सील होणार आहे आणि त्यासाठी हे पथक आता दाखल झालंय। काय सध्याचे अपडेट्स मिळतात? नक्कीच महाबळेश्वर मधील हे एमपीजी क्लब म्हणून हॉटेल आहे, हे विशाल अग्रवाल यांचं आहे आणि गेल्या काही वर्षापासून हे हॉटेल ते चालवत आहेत। या हॉटेलला रहिवासी परवाना असताना या जागेमध्ये पंचतारांकित हॉटेल बांधून कोट्यवधीची माया जमवल्याचे आरोप यांच्यावर काही लोकांकडून करण्यात आलेले होते आणि त्याच पद्धतीनं आज जिल्हा प्रशासनानं याबद्दल मोठी कारवाई केली। आज त्या हॉटेलमधील बार हा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानंतर सील करण्यात आलेला होता। एकूणच आणि हॉटेलमध्ये सुद्धा जे झालेलं बांधकाम आहे त्यानुसार ही सर्वात मोठी कारवाई असं मानलं जात आहे। अगदी नक्कीच धन्यवाद ओंकार, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच या प्रकरणामध्ये आता नवनवीन गोष्टी समोर येताना दिसतात, वेगवान घडामोडी घडतायत। आपण पाहतोय आज खरं तर आरोपीची चौकशी सुद्धा होणार आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण इथे पाहतोय महाबळेश्वरमध्ये एमपीजी क्लब हे जे आरोपीच्या वडिलांचं हॉटेल आहे ते सुद्धा सील करण्यात येणार आहे आणि त्यासाठी हे प्रशासनाचं पथक इथे दाखल झालंय।